महत्वाची बातमी, दाऊद शेखला कर्नाटकमधून अटक करण्यात आलेली आहे। नवी मुंबई पोलीस आयुक्त यांनी ही अधिकृत माहिती दिलेली आहे। दाऊद शेख याला गुलबर्गा डिस्ट्रिक्टमधून नवी मुंबई पोलिसांनी अटक केलेली आहे। उरण हत्याकांड प्रकरणी संशय असलेला आरोपी सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे। उरणमध्ये 20 वर्षांच्या तरुणीची अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आलेली आहे। त्या प्रकरणी पोलिसांचं एक पथक कर्नाटकात दाऊदचा शोध घेत होतं। अखेर 2 दिवसांनी दाऊद शेखला गुलबर्गा या डिस्ट्रिक्टमधून नवी मुंबई पोलिसांनी अटक केलेली आहे। या संदर्भातील माहिती नवी मुंबई पोलीस आयुक्त यांनी दिलेली आहे। या दृश्यांमध्ये तुम्ही मध्ये जो बसलेला व्यक्ती आहे तोच दाऊद असल्याचं समजलेलं आहे। त्यामुळे दाऊदला कर्नाटकमधून पोलिसांनी अटक केलेली आहे। पोलिसांनी 2 पथकं कर्नाटकात तैनात केली होती। या फोटोमध्ये असलेले बाजूला 2 बसलेले व्यक्ती हे पोलीस अधिकारी असल्याचं समजते, तर मध्ये निळ्या रंगाची टोपी घातलेला जो व्यक्ती आहे तोच दाऊद शेख असल्याचं समोर आलेलं आहे। दाऊद शेखला अखेर पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। उरण हत्याकांडा प्रकरणी दाऊद शेखवर यशस्वी शिंदेची हत्या केल्याचा संशय व्यक्त करण्यात येतोय। त्यासाठी कर्नाटकात पोलिसांचं पथक रवाना झालं होतं। पोलीस कर्नाटक राज्यामध्ये शोध मोहीम राबवत होतं। त्यानंतर आता 2 दिवसांनंतर पोलिसांनी दाऊद शेखला कर्नाटकच्या गुलबर्गामधून अटक केलेली आहे। या फोटोच्या माध्यमातून तुम्ही पाहू शकतायत, बाजूला 2ही बसलेले पोलीस अधिकारी आहेत, तर मध्ये बसलेला जो व्यक्ती आहे तोच दाऊद शेख आहे। या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी राहुल कांबळे। राहुल, दाऊद आता सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे, काय अधिकची अपडेट आहे? नक्कीच किरण, सकाळी नवी मुंबई पोलीस आयुक्तांनी माहिती दिली होती की कर्नाटकमधून दाऊद शेखला ताब्यात घेतलेला आहे आणि त्यांना नवी मुंबईच्या दिशेने घेऊन येत आहेत। सध्याची माहिती आहे, गेल्या 5 दिवसापासून नवी मुंबई पोलिसांचं पथक जे आहे वेगवेगळ्या राज्यामध्ये तपास करत होतं आणि फायनली त्यांना आता यश मिळालेलं आहे आणि सध्या तो नवी मुंबई पोलिसांच्या ताब्यात आहे। कधीपर्यंत या आरोपीला घेऊन पोलीस मुंबईमध्ये दाखल होणार आहेत, या संदर्भात काय अधिकची अपडेट आहे? अजून असं प्राथमिक माहिती अशी मिळते, नेहमी 4 वाजेपर्यंत कॉन्फरन्स वगैरे घेतील अशी प्राथमिक माहिती सूत्रांकडून मिळते, पण अधिकृत माहिती अशी काही मिळत नाहीये। अधिकृत माहिती मिळाली नक्की दाखवलं करेल। अगदीच धन्यवाद राहुल, तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। यशस्वी शिंदे हत्ये प्रकरणी सगळ्यात मोठी अपडेट तुम्ही एनडीटीव्हीच्या माध्यमातून पाहू शकतायत। आरोपी दाऊद शेखला पोलिसांनी कर्नाटकच्या गुलबर्गा जिल्ह्यातून अटक केलेली आहे। 2 दिवसांपासून या हत्ये प्रकरणी नागरिकांमधून संताप व्यक्त होतोय। ही केस फास्ट ट्रॅक मध्ये चालून आरोपीला शिक्षा देण्यात यावी, फाशीची शिक्षेची मागणी उरणमधल्या नागरिकांनी केलेली आहे। या फोटोच्या माध्यमातून तुम्ही पाहू शकतायत, निळी टोपी घातलेला हा दाऊद शेख आहे, त्याला या 2 पोलीस अधिकाऱ्यांनी अटक केलेली आहे। कर्नाटकमध्ये ही शोध मोहीम सुरू होती। कर्नाटकमध्ये 2 पथकं पोलिसांची दाखल झालेली होती। कर्नाटकामध्ये पोलिसांनी शोध मोहीम राबवलेली आहे। वेषांतर करून या आरोपीला अटक झाल्याची माहिती मिळालेली आहे। वेषांतर करून पोलिसांनी दाऊद शेखला अटक केलेली आहे। कर्नाटकच्या गुलबर्गा जिल्ह्यातून ही अटक झाल्याचं समोर आलेलं आहे। आरोपी दाऊद शेखला कर्नाटकमध्ये अटक करण्यात आल्याची माहिती समोर आलेली आहे। अतिशय महत्त्वाची अपडेट आहे। काल यशस्वी शिंदेच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये अनेक नवीन खुलासे झाले, त्यानंतर आज या घटनेतील सीसीटीव्ही देखील समोर आले।